श्री स्वामी समर्थ। उद्या आहे दर्श अमावस्या। तर दर्श अमावस्याला आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। तर दर्श अमावस्या चालू होणार आहे सकाळी पहाटे 4:58 आणि ती संपणार आहे रात्री 11 वाजता। तर ह्या दर्श अमावस्येला तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता आणि आपल्या घरामधली जी समस्या आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता। तर त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घरातील जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुळशीलाही पाणी अर्पण करायचं आहे। रोज आपण ह्या पद्धतीने जर उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते। पण दर्श अमावस्येला जर तुम्ही हे उपाय केले तर त्याचं महत्त्व जरा जास्तच आहे। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये असणारी जे वाईट निगेटिव्हिटी आहे ती घालवण्यासाठी तुम्ही जेव्हा फरशी किंवा लादी पुसत असाल त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद आणि मीठ घालायचे आहे। आणि दर्श अमावस्येला तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर काही समस्या असतील त्यासाठी एखादा नारळ तुमच्या घरातून ओवाळून तो तुम्हाला रस्त्याच्या इथे टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। दर्श अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही असे काही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये असलेले प्रत्येक प्रॉब्लेम आणि समस्या ह्या हळूहळू कमी होऊ लागतात। दर्श अमावस्यासाठी तुम्हाला आपण प्रत्येक अमावस्याला काही ना काही उपाय करतोच, पण त्यावेळेस पित्र जे असतात आपल्याला त्या आपल्या पित्रांना जर तुम्हाला खुश करायचं असेल जेणेकरून आपल्या घरामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील। कारण की सगळे दोष हे आपण बोलतो की आम्ही आता आमचे सासू-सासरे जिवंत आहे त्यांच्यासाठी खूप सेवा करतो, आईवडिलांची सेवा करतो, पण असं नाही आहे। पितृदोष हे आपले 4 पिढीपासून आलेले असतात। तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एखादा कपडे आहे, धान्य आहे, काही तुमच्या घरामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या गरजू लोकांना अर्पण करायचे आहेत जेणेकरून आपला पितृदोष हळूहळू कमी होऊ शकतो। आय होप गाईज माझी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।